या कुंदे दुतुषार हार धवला, या श्वेत पद्मासना, या वीणावर अहो अहो किती वेळ पाणी घालताय? चहा गार होतोय. अहो ती बघ, हा? तीच ती 100% तीच. तेच कपडे, तोच अवतार. नारायणा, माझ्या मते काहीतरी गडबड आहे, काहीतरी भीषण गडबड आहे. म्हणजे तू एक काम कर, निरंजनच्या आईला फोन कर आणि ताबडतोब बोलावून घे. बरं बरं. जा. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. मला जे हवंय ते जोवर मला सापडत नाही ना तोवर मी इथून जाणार नाहीये. हॅलो हॅलो, निरंजनची आई, मी साठेवेनी बोलते. तुम्ही बरे आहात ना? बरे आहात ना म्हणजे? का हो, असं का विचारताय? नाही, आमचे दादा म्हणायचे घरात एखादी वाईट शक्ती घर करून बसली की वास्तुपुरुष नाराज होतो आणि घरातल्यांवर त्याचे परिणाम दिसू लागतात. अहो शुभ बोला साठे काकू, सकाळी सकाळी अभद्र काय बोलताय? अहो अभद्र काही नाही, तुमच्या भल्याचंच बोलते. तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घरी निघून या. यांना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. आत्ता? हो आत्ता कसं शक्य आहे? अजून निरंजनचा डबा व्हायचा आहे. आता कामावर जायची गडबड सुरू होईल त्याची. आणि त्यात ती घरात आहे. अहो तिच्याच बद्दल तर बोलायचं आहे ना तुमच्याशी. आमचे दादा म्हणायचे शुभस्य शीघ्रम, लवकरात लवकर निघून या तुम्ही इथे. मी वाट पाहते. काय ग, कुठे निघाली? जरा साठ्यांकडे जाऊन येते. कशाला? ते आहे काहीतरी महत्वाचं काम. आणि हे बघ निरंजन, असं महत्वाच्या कामाला निघालं ना की असं टोकू नये हा. शुभ नसतं ते. हे बघ, मी टोकत नाहीये, पण माझी निघायची घाई आहे आता. अरे आलेच मी येईपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस, कळलं? आले. आई चहा घेऊन जा ना. घेतला मी मगाशीच. घेतलाय? अहो पण तुमचा चहा तसाच आहे. हा बघा. अहो थांबा, हा नाही तुमचा. हा तुमचा. तुम्ही म्हणाला होतात ना गार झाल्यावर घेईन म्हणून. झालाय बऱ्यापैकी गार. या. अगं आई घे ना, चांगलं झालं. मी म्हटलं होतं ना यांना नक्की आवडेल. नकोय नकोय मला चहा.
भीषण भीषण. आले. अरे इकडे ये. काय झालं? बोला. हे बघ, जे कोणी असेल त्यांच्या डोळ्यात बघू नकोस आणि उंबरठा ओलांडू देऊ नकोस, कळलं? अहो, निरंजनची आई असणार. तुम्हीच तिला बोलवायला सांगितलं होतं ना. तुम्ही थांबा, मी बघते. इथे इथे काळ आलाय. या या. अहो, मी म्हटलं होतं ना निरंजनचीच आई असणार म्हणून. आमचे दादा कायम म्हणायचे. तुमचे दादा काय म्हणायचे ते महत्वाचं नाहीये, पंचांग काय म्हणतंय ते महत्वाचं आहे. वहिनी हं? बसा ना. या, बसा. या. सॉरी, मी नॉक करून यायला हवं होतं. नाही नाही, आपल्याच घरात कसली फॉर्मॅलिटी. काय झालं? मी कपडे काही तुमच्यासाठी. तुम्ही कुर्ती वगैरे घालता ना? नाही म्हणजे कशासाठी उगाच तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही केव्हापासून त्याच साडीत, म्हणजे घ्या ना प्लीज. तुम्हीच म्हणालात ना आपल्याच घरात कसली फॉर्मॅलिटी. प्लीज. थँक्स. छान आहेत. कुणाचे आहेत? मंगल? हो, मंगल. अहो, काय बोलताय तुम्ही हे? ती ती मंगल? पण मंगल तर हे जग सोडून गेली, पण ती परत आली. जगात अशा काही गोष्टी घडतात त्याची उत्तरच सापडणं अवघड असतं, पण घडणाऱ्या गोष्टी घडतातच. माझा अनुभव मला सांगतोय की ती बाई मंगलच आहे. मला जरा नीट आठवून सांगा, मंगल कधी गेली? 2 वर्षांपूर्वी. नाही नाही, वेळ वेळ सांगा. वेळ ऍक्सिडेंट संध्याकाळी झाला. म्हणजे संध्याकाळी. संध्याकाळी नाही, रात्री. तिने रात्री जीव सोडला, रात्री 8 वाजता. मला अजूनही स्पष्ट आठवते. रात्री ठीक 8 वाजता. आता त्या गोष्टीचा आणि हिचा संबंध आहे. ही बाई जिचा काही आगापिछा नाही, ती तुमच्या घराखाली कधी आली? ती रात्री ठीक 8 वाजता.
मंगल गेली तो दिवस सुद्धा मंगळवार होता आणि ही बाई आली तो दिवस सुद्धा मंगळवारच होता. आणि सगळ्यात महत्वाचं, मंगल गेली ती रात्र पौर्णिमेची होती आणि रमा आली ती रात्र पण पौर्णिमेची होती. आई 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 काय होतंय आई? आई ये इथं बस. ये आई ये आई बस इथे आई बस बस इथे बस. आई काय होतंय आई? आई तुझा ही इनेलर कुठे तुझा? अगं तो पंप कुठे आई? आई थांब एक मिनिट. मी काय मदत करू का? ते आईचा इन्हेलर, तिचा अस्थमाचा त्रास आहे तिला, त्यामुळे तो जर मिळाला नाही, तिने तो ओढला नाही तर बरं नाही वाटणार तिला. आई इन्हेलर कुठे? तुम्ही एक मिनिट लक्ष देणार प्लीज? आलो आई, मी आलो. वहिनी, वहिनी तुमचा पंप. साठी काका तुम्ही?
आई म्हणजे बहिणी पंप विसरून गेल्या होत्या. आई 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 बरं वाटतंय का आई? बरं वाटतंय ना? थँक्स साठी काका, खरंच थँक्स. मी आईला नेहमी सांगतो की तू हे इनेलर सोबत ठेवत जा, पण नाही. अहो हल्ली वातावरणाचा काही भरोसा राहिला नाहीये. का कोणाच ठाऊक तिला परत हा त्रास सुरू झालाय. हो नाही, त्रास तर आता होणारच. वहिनी काळजी घ्या. हा मग येतो मी, येतो वहिनी. अहो आमचे दादा तर कायम म्हणायचे, एखाद्या पैलवानाच्या अंगात जेवढं बळ असेल ना, त्याच्या दुप्पट बळ या दुष्ट शक्तींच्या नजरेत असतं. या दुष्ट शक्तींची नजर जरी पडली ना, तरी एखादा मनुष्य मरू शकतो. अहो तुम्ही तिला धीर द्यायचं सोडून घाबरवताय काय? घाबरवते कुठे तिला? उलट तुम्हाला सांगते, हे ज्या व्यक्तीमुळे होतंय ना, तिचं काहीतरी करा. हे बघा, माझा मुळीच विश्वास नाही या गोष्टीवर. पण माझा विश्वास आहे. साठे काकू जे काही सांगतायत ते पटतंय मला, कारण काल रात्री ती इथे आली होती. माझ्या मनूकडे ती डोळे वटारून बघत होती आणि त्यानंतरच त्याला असं सगळं झालंय. आत्ता बोलू की नाही मला कळत नाहीये काकू, पण मला हेही पटलंय ती मंगलच आहे. आहेच, आमच्या ह्यांचे अंदाज कधी चुकत नसतात. अहो तुम्ही दोघी काय बोलताय? असं कुठे असतं का? आणि समजा असं असलं, ती मंगल आहे हे मान्य केलं, तरी पण तिचा आणि तुमचा काय संबंध आहे? ती कशाला तुम्हाला त्रास देईल? निरंजन, घराबाहेर काढ तिला, घराबाहेर काढ तिला. अगं आई, अरे मंगल आहे ती, मंगल आहे ती, घराबाहेर काढ तिला. आई तुला आरामाची गरज आहे आई. तुला कळत कसं नाहीये? अरे मंगल परत आली आहे, मला जाणवतंय ना, मला जाणवतंय. साठे काका पण म्हणालेत मंगल परत आले, मंगल अगं परत आले रे. अगं आई, तू लोकांचं काही ऐकू नकोस ग आई. मूर्ख आहेत सगळे. अरे सगळेच कसे मूर्ख वाटतात तुला? स्वतःची आई एवढी कळकळीने सांगते, ती सुद्धा मूर्ख वाटते तुला? अरे आठव, आठव, मंगळ जाण्याची तिथी आठव, काळ वेळ आठव. बघ बघ, तुला पटेल, पटेल. नाही आई, मला काही एक पटवून घ्यायचं नाहीये. मला आता एवढंच कळतंय की आराम करायला हवायस. आता ते तुझ्यासाठी जास्त गरजेचं. मी हात जोडतो आहे, बाकी आपण सगळं नंतर बोल प्लीज. घराबाहेर काढ तिला, घराबाहेर काढ. निरंजन, घात होईल, तिला घराबाहेर काढ. अरे होट्याचं नव्हतं करणारी बाई आहे ही. घराबाहेर काढ तिला. निरंजन, मंगल ती, मंगल ती. मला मंगलची गोष्ट ऐकायची आहे.
सांगाल मला तिच्याबद्दल?